नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधिक क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. क्रिमिनॉलॉजीच्या या लेक्चर सिरीजमध्ये आज आपण डिस्कस करणार आहोत टाइप्स ऑफ क्राइम्स. गंगा एज्युकेशनमध्ये आपले स्वागत आहे. लॉ स्टुडंट्ससाठी तुमचा लर्निंग पार्टनर. नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग आणि परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या टॉपिकवर बोलणार आहोत, गुन्ह्यांचं वर्गीकरण. पण थांबा, यात एक ट्विस्ट आहे. आपण फक्त गुन्ह्यांचं वर्गीकरण शिकणार नाही, तर आपला जुना कायदा म्हणजेच इंडियन पिनल कोड 1860 आणि आता आलेला अगदी नवीन कायदा भारतीय न्याय संहिता 2023 या दोन्हींची तुलना करणार आहोत. LLB, LLM आणि विशेषतः UGC नेट परीक्षेसाठी हा विषय खूपच महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका. चला एका सोप्या प्रश्नापासून सुरुवात करूया. 1 मिनिट विचार करा. चोरी आणि देशद्रोह दोन्ही गुन्हे आहेत, बरोबर? पण मग एका चोरीसाठी आणि देशद्रोहासाठी शिक्षा सारखी का नसते? कारण खूपच सोपं आहे. प्रत्येक गुन्ह्याची गंभीरता, त्याचा समाजावर होणारा परिणाम आणि त्यामागचा हेतू हे सगळं पूर्णपणे वेगळं असतं. आणि याच फरकामुळे योग्य आणि प्रमाणात न्याय देण्यासाठी गुन्ह्यांचं वर्गीकरण करणं हे आपल्या क्रिमिनल जस्टिस सिस्टमचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पाऊल आहे. चला मग बघूया आज आपण काय काय कव्हर करणार आहोत. सगळ्यात आधी गुन्ह्यांचं वर्गीकरण गरजेचं का आहे, मग आपल्या जुन्या IPC 1860 मध्ये ती सिस्टम कशी होती. त्यानंतर आपण पाहू भारतीय न्याय संहितेची म्हणजेच BNSची नवीन चौकट. सगळ्यात महत्त्वाचं, BNSमुळे नेमके काय बदल झाले आहेत आणि शेवटी परीक्षेसाठी एक झटपट रिव्हिजन. ओके, तर पहिला आणि सगळ्यात बेसिक प्रश्न, गुन्हे वेगवेगळे मोजायची, त्यांचं वर्गीकरण करायची गरजच काय आहे? कारण हेच तर न्यायाचं मूळ आहे, द फाउंडेशन ऑफ जस्टिस. कोणताही कायदा काय आहे हे समजण्याआधी तो का आहे हे समजून घेणं खूप गरजेचं असतं. तुम्हाला माहिती आहे का, याची एक मस्त हिस्ट्री आहे. म्हणजे बघा, खूप पूर्वी प्राचीन काळात काहीही गुन्हा केला की शिक्षा ठरलेली, कठोर आणि सगळ्यांना सारखेच. पण मग हळूहळू विचार बदलत गेले. 17व्या शतकात काही विद्वानांनी गुन्ह्यांना वेगवेगळ्या प्रकारांमध्ये मांडायला सुरुवात केली आणि पुढे 20व्या शतकात क्रिमिनॉलॉजिस्टनी म्हणजेच अपराधशास्त्रज्ञांनी याला एक वैज्ञानिक आणि एकदम पद्धतशीर रूप दिलं. आणि हा बदल का झाला? कारण समाज बदलला आणि समाजासोबत गुन्हेगारीचं स्वरूपही बदललं. बघा, काही गुन्हे आहेत जे पारंपरिक आहेत, खून, चोरी, दरोडा हे तर हजारो वर्षांपासून आहेत. पण आता विचार करा, सायबर क्राईम, व्हाईट कॉलर गुन्हे, अगदी पर्यावरणाशी संबंधित गुन्हे हे सगळे नवीन आहेत, बरोबर? आणि याचमुळे कायद्याला सुद्धा सतत स्वतःला अपडेट करत राहावं लागतं, जे आपल्याला IPC आणि BNSच्या या प्रवासात अगदी स्पष्टपणे दिसणार आहे. ओके, तर मग आता थेट येऊया आपल्या भारतीय कायद्याकडे आणि सुरुवात करूया त्या कायद्यापासून जो 150 वर्षांहून अधिक काळ आपल्या फौजदारी कायद्याचा आधार होता. हो, बरोबर, द इंडियन पिनल कोड 1860 म्हणजेच आपला जुना IPC. हाच आपल्या कायद्याचा ऐतिहासिक आधारस्तंभ होता. आता ही गोष्ट डोक्यात फिट करून घ्या, परीक्षेसाठी सुपर इम्पॉर्टंट. IPCमध्ये गुन्ह्यांचं वर्गीकरण मुख्यत्वे किती मोठ्या गटांमध्ये केलं होतं? उत्तर आहे 7. येस, 7. हा आकडा थेट MCQमध्ये किंवा तुमच्या उत्तरांमध्ये लिहिण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. लक्षात ठेवा. आणि हे 7 गट कुठले होते? तर बघा, माणसाच्या शरीराच्या विरोधातले गुन्हे, मालमत्तेच्या विरोधातले, कागदपत्रांशी संबंधित, सार्वजनिक शांततेच्या विरोधातले, अगदी राज्याच्या विरोधातले आणि सरकारी नोकरांशी संबंधित गुन्हे. बेसिकली या 7 कॅटेगरीजमध्येच संपूर्ण IPCचा लॉजिक बसवला होता. चला आता 150 वर्ष पुढे लिहूया, थेट 2023 मध्ये. IPC नंतर आता आला आहे एक नवीन कायदा, एक नवीन संहिता, भारतीय न्याय संहिता किंवा BNS. हा आहे आपला मॉडर्न कायदा, जो आजच्या भारतासाठी, आजच्या गुन्हेगारीच्या बदलत्या स्वरूपासाठी बनवला गेला आहे. मग प्रश्न येतो की BNS का आणला? तर याचं उत्तर या एका वाक्यात आहे. BNSने गुन्ह्यांचं आधुनिकीकरण केलं, त्यांना रिक्लासिफाय केलं. कशासाठी? तर आजचं जे आपलं सामाजिक, राजकीय आणि आर्थिक वास्तव आहे त्याला कायदा मॅच झाला पाहिजे. सो सिंपल, कायदा वर्तमानात आणण्याचा हा एक मोठा प्रयत्न आहे. आणि इथे येतो अजून एक परीक्षेसाठी महत्त्वाचा आकडा. आठवतंय IPCमध्ये किती गट होते? 7, बरोबर. आता BNSमध्ये आहेत तब्बल 20 चॅप्टर्स. इमॅजिन करा, 7 वरून थेट 20. ह्या एका आकड्यावरूनच कळतंय की नवीन कायद्यात वर्गीकरण किती डिटेल्ड आणि स्पेसिफिक केलं आहे.
ओके, आता जरा जास्त फोकस करा, कारण आपण येतोय या डिस्कशनच्या सगळ्यात क्रुशियल आणि सगळ्यात जास्त एक्झाम ओरिएंटेड भागाकडे. IPC विरुद्ध BNS. नेमके बदल काय आहे? हा टेबल बघा, सगळा फरक एकाच ठिकाणी. पहिलं, स्ट्रक्चर. IPC मध्ये कसं होतं? ब्रॉड कॅटेगरीज. BNS मध्ये काय आहे? 20 स्पेसिफिक चॅप्टर्स. दुसरं, आणि हा तर सगळ्यात मोठा बदल आहे, सेडिशन लॉ. IPCचा कलम 124 आता नाहीये. त्याऐवजी देशाची सार्वभौमिकता, एकता धोक्यात आणणाऱ्या कृत्यांसाठी नवीन तरतूद आहे. तिसरं, नवीन गुन्हे. BNS मध्ये ऑर्गनाइज क्राईम, टेररिझम, स्नॅचिंग हे आता कायदेशीररित्या डिफाईन केले आहेत. आणि चौथं, महिला आणि मुलांविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी एक संपूर्ण वेगळा डेडिकेटेड चॅप्टर. हा खूप मोठा आणि सकारात्मक बदल आहे. तर मग हे नवीन गुन्हे आहेत तरी काय? पहिला बघूया, संघटित गुन्हेगारी किंवा ऑर्गनाइज्ड क्राईम. सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा एखादी गँग किंवा सिंडिकेट मिळून एकदम प्लॅन करून पैशांसाठी किंवा दुसऱ्या फायद्यासाठी बेकायदेशीर कामं करतात ना, त्याला म्हणतात संघटित गुन्हेगारी. आजच्या गुन्हेगारीला आवर घालण्यासाठी हे खूप गरजेचं होतं. आणि दुसरा महत्त्वाचा गुन्हा म्हणजे दहशतवाद और टेररिझम. BNS मध्ये याची एकदम स्पष्ट व्याख्या दिली आहे. कोणतंही असं कृत्य ज्यामुळे देशाची एकता, अखंडता, सुरक्षा धोक्यात येते आणि लोकांमध्ये भीती निर्माण होते, ते म्हणजे दहशतवाद. आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी ही व्याख्या खूप महत्त्वाची आहे. आणि हे दोनच नाही आहेत. BNS मध्ये अजूनही खूप काही नवीन आहे, जसं की महिला आणि मुलांविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी तो स्पेशल चॅप्टर. सायबर क्राईम्स आणि फायनान्शियल फ्रॉडवर आता जास्त फोकस आहे. रस्त्यावरची चेन स्नॅचिंग, ज्याला आपण हिसकावणे म्हणतो, तो आता एक वेगळा गुन्हा आहे. आणि पर्यावरणाशी संबंधित गुन्हेगारीलाही आता कायद्यात स्थान मिळालंय. यावरूनच दिसतं की BNS किती करंट आणि रेलेव्हंट आहे. बरं, तर आपण बराच प्रवास केला IPC पासून BNS पर्यंत. आता वेळ आहे सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांना एकत्र आणायची. चला एक क्विक रिव्हिजन करूया, जेणेकरून हे सगळं परीक्षेसाठी पक्क लक्षात राहील. ओके, एक्झाम क्विक रिव्हिजन रेडी? IPC 1860, आपल्या कायद्याचा पाया, 7 ब्रॉड कॅटेगरीज. BNS 2023, आधुनिक कायदा, 20 चॅप्टर्स. की चेंज? सेडिशन लॉ गेला, त्याऐवजी देशाच्या अखंडतेवर फोकस. नवीन गुन्हे कोणते? ऑर्गनाइज क्राईम, टेररिझम, सायबर क्राईम्स. आणि स्पेशल फोकस कशावर आहे? महिला आणि मुलांविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी एक वेगळा चॅप्टर. हे 5 मुद्दे म्हणजे या पूर्ण टॉपिकचं सार आहे. हे लक्षात ठेवाच. शेवटी एक विचार तुमच्यासाठी सोडून जातोय. आपण हे सगळं पाहिलं, IPC, BNS, नवीन वर्गीकरण, पण या सगळ्याचा खरा परिणाम काय होईल? BNSचं हे आधुनिक वर्गीकरण आपली न्याय देण्याची प्रक्रिया आणि गुन्हेगारी रोखण्याची पद्धत खरोखरच सुधारेल का? यावर कायद्याचे विद्यार्थी म्हणून आपण नक्कीच विचार केला पाहिजे. अशाच लॉ लेक्चर्ससाठी गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. धन्यवाद. हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.